जे तू सक्सेसफुल ट्रान्सफॉर्मेशन्स केले आतापर्यंत, तुमच्या क्लायंट्स असो, सेलिब्रिटी क्लायंट्स असो, त्या सक्सेसफुल ट्रान्सफॉर्मेशन्समध्ये व्हॉट वॉज दॅट वन थिंग इन कॉमन विथ ऑल द क्लायंट्स? वॉज इट द मनी, वॉज इट द पेन, और वॉज इट दॅट विल पॉवर? काय गोष्ट होती? सो दोनच गोष्टी आहेत बेसिकली. एक तर आहे कन्सिस्टन्सी तुमची, आणि दुसरी गोष्ट आहे ॲडिरन्स. तुम्ही कितपत गोष्टी फॉलो करू शकता. नाउ ट्राय अँड अंडरस्टँड, ट्रान्सफॉर्मेशन हे असं जगावेगळं काही नाही और काय म्हणतात त्याला की खूपच अवघड आहे, इम्पॉसिबल आहे, तसं काही नाही आहे. इट इज व्हेरी लॉजिकल इफ प्लॅन्ड इन अ सायंटिफिक वे. प्रॉब्लेम कुठे होतो, ज्यावेळेस तुम्ही एका अनक्वालिफाईड पण नाही म्हणताय ना, ज्यावेळेस तुम्ही एका ट्रेनर बरोबर काम करता आणि तो ट्रेनरच्या डोक्यात आहे की नाही 10 बर्पीज केल्यावर त्याचा फॅट लॉस होणार, किंवा हाय इंटेन्सिटी इंटरवल ट्रेनिंग केल्यावरती फॅट लॉस होणार आहे, खूप घाम आला की मगच ह्याचा फॅट लॉस होणार आहे. तर प्रॉब्लेम डज नॉट लाय इन द क्लायंट, आय फील प्रॉब्लेम लाईज इन द ट्रेनर्स.